नमस्कार मैत्रिणींनो, मी इथे हा पेन्सिल पाऊच बनवलेला आहे. तर इथे खूप छान बनवून झालेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. आतही खूप छान अशी स्पेस तयार झालेली आहे. आपल्याही आपण काही वस्तू ठेवायच्या असेल तर आपण ठेवू शकतो. तर मी इथे हा पेपर कॅनव्हास लावून हा पाऊच बनवलेला आहे. मेन फॅब्रिक घेतलेला आहे, कॅनव्हास घेतलेला आहे आणि इथे मी अस्तरचा कपडा घेतलेला आहे. इथे रुंदीला मी 9 इंच घेतलेला आहे आणि लांबीला 11 इंच घेतलेला आहे. पहिल्यांदा मी इथे मेन फॅब्रिकवर कॅनव्हास चिटकवून घेणार आहे. व्यवस्थित मी इथे कॅनव्हास मेन फॅब्रिकवर ठेवून घेतलेला आहे आणि इथे वरून मी इस्त्री मारून घेणार आहे. आता मी इथे सरळ बाजूवर अस्तर अशा पद्धतीने इथे लावून घेतला आहे आणि 11 इंच जी लांबीला आपण घेतलेलं आहे त्या साईडला मी इथे अस्तर जोडून घेणार आहे. ते पाव इंचावर मी इथे दोन्ही साईडला शिलाई टाकून घेतलेली आहे. आता मी हा भाग इथे उलटवून घेणार आहे आणि इथे आपण व्यवस्थित इथे सेट करून घ्यायचा आहे. कपडा एकदम व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि वरून इथे मी दाबाची टीप टाकून घेणार आहे. तर चारी बाजू मी इथे व्यवस्थित शिवून घेणार आहे. आता इथे मी चैन लावून घेणार आहे. तर चैन आपल्याला सरळ बाजूवर उलट ठेवून घ्यायची आहे आणि कडेला आपण एकदम व्यवस्थित पकडून शिलाई टाकायची आहे, नाही तर झीप आपली सरकली जाते. इथे मी पाव इंचावर टीप टाकून घेतलेली आहे. इथे ते वरून आपल्याला दाबाची टीप टाकायची आहे. चैन आतल्या साईडला टाकून आपल्याला कपड्यावर अशी दाबाची टीप टाकून घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूला हे व्यवस्थित पकडून आपल्याला अशी चैनीवर टीप टाकून घ्यायची आहे. व्यवस्थित करून घ्यायचे आहे पहिल्यांदा आणि नंतर आपण टीप टाकून घ्यायची आहे. इथे वरून मला दाबाची टीप टाकून घेता येत नव्हती म्हणून मी रनर काढलेला आहे आणि व्यवस्थित इथे दाबाची टीप टाकून घेणार आहे. इथे आता मी रनर लावून घेणार आहे. पहिल्यांदा इथे जी ओपन बाजू आहे तिथे मी शिलाई टाकून घेणार आहे. दोन्ही साईडला मी शिलाई टाकून घेणार आहे, म्हणजे आपली चैन एकदम व्यवस्थित इथे सेट होईल. आता इथे मी रनर टाकून घेत आहे. आता इथे मी उलटवून आतल्या साईडला शिलाई टाकणार आहे. पहिल्यांदा आपल्याला चैन व्यवस्थित अशी लावून अशा पद्धतीने व्यवस्थित सेंटरला पकडून घ्यायचे आहे आणि इथे आपल्याला कपड्यावर कट देऊन घ्यायचा आहे. दुसऱ्या बाजूलाही मी इथे कट देऊन घेणार आहे. चैन पहिल्यांदा वरती व्यवस्थित पकडून घ्यायची आहे आणि कपड्यावर मी इथे कट देऊन घेतलेला आहे. आता ही चैन आपल्याला बरोबर मध्यभागी इथे लावून घ्यायची आहे. एक्स्ट्राची चैन आहे ती मी कट करून घेतलेली आहे. तर इथे मध्यावर मी इथे खूण करून घेत आहे चॉकने आणि चैन व्यवस्थित आपल्याला मध्यावर अशा पद्धतीने इथे पकडून घ्यायची आहे आणि वरून शिलाई टाकून घ्यायची आहे. इथे मी डबल टिप टाकून घेणार आहे. आता इथे एक मी पट्टी घेतलेली आहे. लांबीला 7 इंच आहे आणि रुंदीला 1.5 इंच आहे.
तर अशा पद्धतीने मी व्यवस्थित इथे फोल्ड करून घेणार आहे आणि वरून टिप टाकून घेणार आहे. तर दुसऱ्या बाजूलाही कडेने मी इथे टिप टाकून घेतलेली आहे पट्टीवर. आता ही इथे अशी फोल्ड करून घेतलेली आहे आणि मध्यावर इथे आपल्याला लावून घ्यायचे आहे. तर इथे मी पट्टी लावून घेतलेली आहे. आपल्याला चैनही आता इथे व्यवस्थित सेंटरला लावून घ्यायची आहे. इथे मी व्यवस्थित इथे लावून घेतलेले आहे आणि इथे शिलाई टाकून घेणार आहे. इथे मी डबल शिलाई टाकून घेणार आहे. इथे आपली पट्टी व्यवस्थित लागलेली आहे. आता ह्या चारही कॉर्नरला आपल्याला इथे बॉक्स आखून घ्यायचा आहे. 1-1 इंचावर मी इथे खूण करून घेणार आहे. इथून मी 1 इंचावर खूण करून घेत आहे आणि आपण शिलाई आहे तिथपासून शिलाईपासून आपल्याला 1 इंचावर खूण करून घ्यायची आहे. अशा चारही कोपऱ्यावर आपण इथे बॉक्स आखून घ्यायचे आहेत आणि कट करून घ्यायचे आहे. इथे चारही कोपऱ्यांवर इथे मी कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला साईडला इथे पट्टी लावून घ्यायची आहे. फिनिशिंगसाठी इथे मी ह्या पट्ट्या लावून घेत आहे. दोन्हीही बाजूला मी अशा पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत आणि एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे. आता हे कॉर्नरचे आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने पकडून घ्यायचे आहे आणि 1/2 इंचावर मी इथे टेप टाकून घेतलेली आहे. चारही कोपरे आपल्याला असे शिवून घ्यायचे आहेत. तर हे कोपरे जोडलेले आहेत त्यांनाही मी इथे पट्ट्या लावून घेणार आहे, म्हणजे आपल्याला पाऊचला आतल्या साईडला चांगली फिनिशिंग मिळेल. इथे चारही बाजूला मी पट्टी लावून घेतलेल्या आहेत. इथे आपला पाऊच शिवून तयार झालेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा पाऊच इथे शिवून तयार झालेला आहे. तर मी हा सरळ करून घेणार आहे. इथे चारही कोपरे आपण हाताने व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही बघू शकता पाऊच किती छान झालेला आहे.